मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नटराजाचं चित्र किंवा नटराजाची मूर्ती तुम्ही कधी व्यवस्थित निरखून पाहिली आहे काय? नटराज अर्थात भगवान शंकर हे नृत्य करत असताना त्यांच्या पायाखाली एक बुटका राक्षस ते चिरडत आहे असं आपल्याला दिसतं. आता हा जो बुटका राक्षस आहे, तो अज्ञान, अहंकार आणि आळस याचे प्रतीक आहे आणि त्याचं नाव आहे अपस्मार. आता अज्ञान, अहंकार आणि आळस यांचा पूर्णपणे विनाश केला जाऊ शकत नाही. ते थोडे तरी शिल्लक राहतातच आणि तरीही आपण अज्ञान, अहंकार आणि आळस यांना जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि ते करण्यासाठी आपण ज्ञानाची संगत धरायला हवी. असं प्रतिकात्मकरित्या भगवान शंकर आपल्याला त्याच्यातून सांगत आहेत. भगवान शंकराचं हे नटराज रूप म्हणजे काय? तर नट म्हणजे नृत्य आणि राज म्हणजे राजा. नृत्याचा जो राजा आहे, तो राजा म्हणजेच भगवान शंकर आणि भगवान शिव ह्यांचं जे हे नटराज रूपी नृत्य आहे, त्या नृत्याच्या माध्यमातून भगवान शिव आपल्याला काय सांगतायत? तर वैश्विक ऊर्जा जी आहे, ती ऊर्जेचा जो मार्ग आहे किंवा ती ऊर्जा निरंतर ज्या दिशेने वेगवान आहे, प्रवाही आहे आणि त्याच्या प्रवाहाचा विविध दिशेने होणारा निरंतर प्रवास याचं साक्षात साकार रूप म्हणजे नटराजाचं नृत्य होय. आणि ह्या वैश्विक ऊर्जेचं दर्शन नटराज त्यांच्या नृत्याच्या विविध विभ्रम, विविध भाव, विविध त्यांच्या ज्या नृत्याच्या पदन्यास आहे किंवा विविध त्याचे जे कंगोरे आहेत, विविध हावभाव आहेत, विविध हालचाल आहे म्हणजे शरीराची असेल, हातांची असेल, बोटांची असेल, पायाची असेल, ह्या सगळ्यातून त्या वैश्विक ऊर्जेचा जो संचार संपूर्ण आकाशगंगेत, संपूर्ण विश्वात होत असतो, जो आपल्या डोळ्याने दिसत नाही, परंतु तो तसा आहे, हे प्रतीत केलं जातं आणि त्याचंच साक्षात स्वरूप म्हणजेच भगवान शंकराचं हे नटराज रूप आणि त्यांचं नृत्य आहे. आणि हे ओळखूनच न्यूक्लिअर रिसर्च करणाऱ्या म्हणजेच पार्टिकल फिजिकल प्रॉपर्टीचा जगात अभ्यास करणाऱ्या सेर्न या प्रयोगशाळेने, आता सेर्न CERN हा फ्रेंच भाषेतील उच्चार आणि त्याचा जो पूर्ण रूप आहे, म्हणजे आपण जसं लघुरूप असतं शब्दांचं, तसं सेर्नचं जे पूर्ण रूप आहे ते फ्रेंच भाषेतील आहे आणि त्याचं साधारण इंग्रजीमध्ये जर आपण बदल केला तर ते काय होतं? युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च. ह्या प्रयोगशाळेत, या संशोधन केंद्राच्या आवाराच्या दर्शनी भागात भगवान नटराजाची नृत्य करणारी ही मूर्ती स्थापित केलेली आहे. म्हणजे त्यांना वैश्विक ऊर्जेचा साक्षात्कार भगवान शंकराच्या नटराजाच्या मूर्तीतील त्या विविध कृतीमधून, नृत्याच्या त्या पदन्यासातून त्यांनी समजून घेतलेला आहे. म्हणून त्या प्रयोगशाळेच्या दर्शनी भागात भगवान शंकराचं नृत्य करणारं हे शिल्प साकार झालेलं आहे. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? आता अपस्मार मी सांगितलं की तो अज्ञान, अहंकार आणि आळसरूपी राक्षसाचं
बुटक्या राक्षसाचं प्रतीक आहे. परंतु अपस्मार म्हणजे काय? अपस्मार म्हणतो ना, एक आजार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. अपस्मार म्हणजे काय? झटका येणे. ज्याला काही लोकं मिरगीसुद्धा म्हणतात. काही लोकं फिट येणं असं सुद्धा म्हणतात. आता हे फिट वगैरे जे हे वैद्यकीय भाषेतले शब्द जे आहेत त्याचा आपण थोडासा अर्थ समजून घेण्याचा सामान्य पातळीवर प्रयत्न करूया. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या मेंदूची जी रचना आहे त्या रचनेच्या माध्यमातून मेंदूद्वारे विविध संदेश पाठवले जातात आणि त्या संदेश वहनाच्या अनुषंगाने आपण विविध कृती करतो. मेंदू संदेश पाठवतो तो कशाच्या माध्यमातून? तर पेशींच्या माध्यमातून. आणि ही पेशींच्या माध्यमातून जी ही विद्युत रचना आहे, ही विद्युत वहनाची जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला ती कृती करायला भाग पाडत असते. आता हे जे संदेशवहन आहे विद्युत ऊर्जेद्वारे, विद्युत भाराद्वारे, ऋणभार आणि धनभार या संदेशवहनात जर काही खराबी निर्माण झाली, ती जी विद्युत ऊर्जा आहे ती कमी किंवा जास्त झाली, तर काय होऊ शकतं? आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये विद्युत संचरण विविध भागामध्ये सुरू असतं. म्हणजे आपण कुठे विद्युत शक्तीचं म्हणजे बल्ब लावला आहे, ट्यूबलाईट चालू आहे, आपण मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करतो, टीव्ही चालू असतो. ह्या सगळ्यामध्ये विद्युत ऊर्जा काम करत असते. त्याच्यामध्ये काही बिघाड निर्माण झाला, तर काय होतं? शॉर्ट सर्किट होतं आणि तिथे ठिणग्या उडतात. आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे मेंदूतील विद्युत शक्ती संदेशवहनामध्ये खराबी निर्माण झाल्यानंतर जे शॉर्ट सर्किट होतं, तेच शॉर्ट सर्किट त्या व्यक्तीला फिट आलंय, मिरगी आलीया किंवा झटका आलंय म्हणून आपल्याला भौतिक रूपात दिसतं. म्हणजे एखाद्याच्या मेंदूच्या शॉर्ट सर्किट झाला, त्याच्या संदेशवहनात विद्युत ऊर्जाच्या माध्यमामध्ये किंवा त्या विद्युत ऊर्जा प्रवाह किंवा त्याचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, कमी जास्त विद्युत संदेशवहनामध्ये विद्युत शक्तीमध्ये काही अडथळे निर्माण झाले, विद्युत शक्ती जास्त किंवा कमी निर्माण झाली तर शॉर्ट सर्किट होतं आणि व्यक्ती फिट येऊन किंवा मिरगी येऊन बेशुद्ध पडतो आणि ह्यालाच आपण अपस्मार असं म्हणतो. आता इलेक्ट्रिक सिग्नल असतात आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये इलेक्ट्रिक सिग्नल असतात. विद्युत सिग्नल म्हणजे काय? आता आपण सिग्नलला थांबतो तेव्हा तांबडा, त्याच्यानंतर हिरवा असे दिवे लागतात. म्हणजे विद्युत नियंत्रण म्हणजे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी हे जे सिग्नल असतात, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचे सिग्नलमध्ये अडथळा निर्माण झाला तर मिरगी अथवा फिट येते आणि ही फिट नष्ट करायचं साधन काय असेल तर आपल्याला नटराजाच्या मूर्तीप्रमाणे किंवा नटराजाचं जे नृत्य आहे, आपण जे सांगितलं, त्या संपूर्ण नटराजाच्या नृत्यामध्ये ज्या हालचाली आहेत, त्या हालचालींच्या माध्यमातून आपण आपलं शरीर नियंत्रित करत असतो. आपण आपल्या शरीरातील जे प्रवाह आहेत, म्हणजे रक्तदाब असेल, रक्ताचं वहन असेल, विद्युत ऊर्जेचं वहन असेल, मेंदूकडून जाणारी संदेश यंत्रणा असेल, मेंदूकडून जाणारी विद्युत ऊर्जेची प्रणाली असेल. आपण म्हणतो की ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर या सगळ्यांचं अचूक असं नियंत्रण, संतुलन नटराजाच्या विविध नृत्याच्या त्याच्या ज्या लयबद्ध, ठेकेबद्ध हालचाली आहेत, त्या माध्यमातून आपल्या शरीरातील सगळ्या यंत्रणा ह्या भारित होतात, या कार्यरत होतात आणि मेंदूकडून शरीराच्या विविध भागांना जाणाऱ्या संदेश यंत्रणेत विद्युत ऊर्जेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही.
जास्त विद्युत ऊर्जा निर्माण होणे किंवा कमी विद्युत ऊर्जा निर्माण होणे असं घडण्याच्या शक्यता कमी होत जातात. म्हणून शंकराचं लयबद्ध, तालबद्ध आणि सुरेख असं नृत्य, नटराज नृत्य हे अपस्मार म्हणजे झटका, फीट, मिरगी येणे अशा राक्षसाला किंवा अशा आजाराला नियंत्रित करतं किंवा नाहीसं करतं, असा ह्याचा अर्थ आहे का काय, याच्यावर संशोधन सुरू आहे, करण्यात येत आहे आणि त्याचे जे विविध निकाल किंवा त्याचे जे रिझल्ट्स आहेत, ते आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं प्रेरणा द्यायचं काम करत आहेत. त्यामुळे आपण जे असं म्हणतो की नटराजाच्या नृत्यातून, आता ते नृत्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे लस्य आणि एक आहे तांडव. आता तांडव म्हणजे अत्यंत वेगवान असं शंकराचं नृत्य आहे. ज्याच्यामध्ये विविध स्टेप्स आहेत. म्हणजे पहिलं काय करायचं, मध्यात काय करायचं आणि अंतिमतः काय करायचं. आता ह्या तांडवामध्ये सुद्धा आनंद तांडव, संध्या तांडव, गौरी तांडव, उमा तांडव, काली तांडव, त्रिपुर तांडव, संहार तांडव अशा 7 प्रकारच्या मुद्रा आहेत आणि ह्या मुद्रामध्ये नटराजाची मुद्रा जी आहे ती सगळ्यात जास्त प्रचलित आहे. आणि नटराज म्हणजे आपण जे आता चर्चा करतोय अपस्माराबद्दल, तर ते अपस्मार आपण जरी अज्ञान, अहंकार आणि ह्याच्याबद्दल बोलत असलो, आळस, तरी प्रत्यक्षात जेव्हा त्याची वैश्विक स्तरावर चर्चा होते, तेव्हा त्याला आपण असं म्हणतो की ते कशाचं प्रतीक आहे, तर ग्रीड, सेल्फिशनेस आणि इग्नोरन्स ह्याचं प्रतीक अपस्मार आहे. आणि अपस्माराचा जो अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे मिरगी असेल, झटका असेल किंवा आपण ज्याला फिट आली असं म्हणतो, त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करत आहोत. आता आपल्याकडे तसा वैद्यकीय, संख्याशास्त्रीय अभिलेख नाही की ज्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकू की भगवान शंकराच्या, नटराजाच्या ह्या नृत्याच्या मुद्रेमध्ये किंवा नृत्याच्या ह्या विविधतेच्या पहिली, दुसरी आणि तिसरी जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये भगवानाच्या पायाखाली अपस्मार नावाचा जो बुटका राक्षस आहे त्याचं ते प्रतीक आहे. त्यामुळे आपण जो विचार करतोय की भगवान शंकराचं नृत्य आणि त्या नृत्याच्या अनुषंगाने मिरगी, फीट किंवा झटका ह्याचा नाश आता ह्या प्रेशर आणि ॲक्युपंक्चरच्या विविध ज्या क्रिया आहेत, त्या क्रियांच्या माध्यमातून हे शक्य आहे का, याच्यावर वैद्यकीय क्षेत्रातले संशोधक अधिक प्रकाश टाकू शकतील. आता नटराजाची मूर्ती आहे, त्याचं जे वर्तुळ आहे आणि त्रिकोण जे आहेत ते वैश्विक ऊर्जेचं प्रतीक आहे, ज्याला कॉस्मिक फायर असंही म्हणतात. आणि भगवान शंकराच्या त्याच्या 3 अवस्था किंवा 3 पद्धतीचं दर्शन त्यात दिसून येतं. एक डमरूची अवस्था आहे, म्हणजे डमरू वाजवणं आहे, ज्याच्यावर शंकराचं ते नृत्य आहे. ते म्हणजे ओरिजिन किंवा मी क्रिएट म्हणजे कृती करणे किंवा मी निर्मिती करू शकतो. कॉस्मिक एनर्जी, कॉस्मिक अग्नी ह्याचं अर्थ काय, तर मी नाशही करू शकतो. आणि एक अभयमुद्रा आहे, म्हणजे शंकराचे जे विविध कर दाखवलेत, बाहू दाखवलेत, त्याच्यात एक अभयमुद्रा आहे जी भक्तांना दिलासा देत आहे की तुम्ही माझी उपासना करू शकता, मी अभय देणार आहे, मी अभय दान देणार आहे. असे हे विभ्रम, असे हे शंकराचे विविध भाव त्या तांडव नृत्यातून, त्या नटराज नृत्यातून प्रकट होत आहेत. शंकराने डावा पाय उचललेला आहे, जो मुक्ती आणि आनंदाचे प्रतीक आहेत. आणि नटराज भगवान त्या पायाकडे निर्देशसुद्धा करत आहेत की मी मोक्ष आणि मुक्तीचं द्वार आहे, माझ्याकडे जे येतात त्यांना मी अभय देतो. आणि अशा प्रकारे ज्याचा ना अंत आहे, ज्याचा आरंभ नाही, अंत नाही, असे भगवान
शंकर अनादी अनंत आहेत आणि तेच ओरिजिन आहेत आणि तेच शेवटचा आपला श्वाससुद्धा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा आपण नटराज आणि हे अपस्मार, नटराज नृत्य आणि मिरगी किंवा फीट ह्याचा संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला कितपत आवडला आहे हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये, स्नेहीजनांमध्ये, त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला भेट म्हणून द्या आणि ह्या माझ्या चॅनलशी जोडलेले राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.